अधर्म सत्तेचा अस्त, अधर्मास्त असं आपण त्याला म्हणूया. अंत आहेच, कुठल्याही गोष्टीला अंत आहेच. गेल्या वेळी आपण अधर्मसत्ताविषयी पाहिला. या अधर्मसत्तेच्या भाराखाली दबलेले लोक या अधर्मसत्तेतून बाहेर पडू लागले. ये अधर्म की सत्ता जो है उसके तले दबे हुए लोग इस अधर्म सत्ता से बाहर पड़ने की, बाहर निकलने की कोशिश करने लगे, बाहर आने लगे. और फिर क्या हुआ, ये अधर्म सत्ताधीश जो है वो जाग गए. अधर्म सत्ताधीश जागे झाले. आज जे घडतंय त्याचं तेच कारण आहे. नागपूरमध्ये अधर्म सत्ताधीश बसलेला आहे. तिथे चिंतन शिबिर भरवण्यात आली नागपूरमध्ये. चिंतन कसलं? अध्यात्मचिंतन नाही, की हे लोक बाहेर पडतायत, ह्यांना अडवा, जाऊ द्यायचं नाही बाहेर. तुम्हाला माहिती आहे तुम्ही कोंबड्या पाळता का? कोंबड्या काही लोकांनी पाळल्या असतील तर जेव्हा संध्याकाळी कोंबड्या येतात तेव्हा त्यांना खोराड्यामध्ये आपण घालतात, नाही का? शेतकऱ्या लोकांना माहिती आहे. पण जर समजा एक 10-15 कोंबड्या असतील, त्यातल्या 5 आल्याच नाहीत, तर तो कोंबड्यावाला किंवा कोंबड्यावाली काय करते? शोधत फिरते. तसंच या अधर्मसत्तेतून जे लोक बाहेर पडले त्यांना परत कसं आणायचं त्याच्या चिंतनामध्ये तिथे चिंतन शिबिर घेतली गेली. आणि मग मर्कट सेनेची स्थापना करण्यात आली. हिंदू धर्मशास्त्रामध्ये, हे हिंदू शब्द मी नाही वापरणार तुम्हाला, परंतु अध्यात्म धर्मशास्त्रामध्ये आपण म्हणू 3 गुणांचं वर्णन केलेलं आहे. रज, तम, सत्व, 3 गुण. आणि या 3 गुणामुळे सर्व जन म्हणजे जग चालतं असं म्हणतात. आता सत्वगुण कोणी घेतला? आम्ही तो ख्रिस्तापासून घेतला. कसा? जर तुझ्या गालावर कोणी मारलं तर तू काय कर? दुसरा गाल पुढे कर, तू मारू नकोस. हा सत्वगुण. तमोगुण कोणी घेतला? पाहू आपण. हा मर्कट सेना ही तमोगुण परिपूर्ण आहे. लाठ्या, काठ्या, दांड्या, बंदुका, शस्त्र घेऊन आज तमोगुणाचा नंगानाच चालू असलेला आपल्या भोवताली आपण पाहतो. या तमोगुणाचा सत्ताधीश कुठे आहे? नागपूरला. आणि बाकी सगळी त्याचे हस्तक आहेत. चिंतन शिबिरामध्ये कसं या लोकांना जे बाहेर पडत आहेत त्यांना कसं आणायचं म्हणून एक काळा कायदा पास करण्यात आला. त्याला काय म्हटलं? धर्म. किती गोंडस नाव देतात बरं का. भुला, नाही का? एवा आणि आदाम भुलले, त्या फळाचा रंग फार गोंडस होता हो. गोंडस नाव दिलेलं आहे त्याला. धर्म स्वातंत्र्य. अरे धर्म स्वातंत्र्य तर बाबासाहेब आंबेडकरांना आम्हाला कधीच दिलं. स्वातंत्र्य झालं तेव्हाच दिलं. त्यावरच तर आम्ही आधारित आहोत, त्यावरच तर आमची घटना आधारित आहे. क्रमांक 25 घटना, त्याच्यामध्ये पूर्ण स्वातंत्र्य आहे की कोणीही कुठेही आपल्या धर्माचा प्रचार करू शकतो. अडवलं कोणी? या तमोगुणाने अडवलं. तो सत्वगुण होता. या तमोगुणाने प्रार्थना करायची. तुमच्या घरातही प्रार्थना करायला बंदी. कोणता गुण? तमोगुण. तमो म्हणजे सैतान, तामसी, सैतानी गुण. आज अधिराज्य कोणाचं आहे? कुठल्या गुणाचं आहे? तमोगुणाचं आहे. बरोबर आहे. आता ह्या तमोगुणाला जनता कंटाळलेली आहे. जनता कंटाळलेली आहे.
इतिहासाची पुनरावृत्ती होते म्हणतात. गेल्या काळामध्ये मंडळीच्या सुरुवातीला काय घडलं, इतिहास काय दाखवतो? फारोच्या सत्तेखाली भरडलेले लोक जेव्हा त्यांचा आक्रोश प्रभूकडे पोहोचला तेव्हा प्रभू स्वस्थ राहिला नाही. प्रभू उतरून आला आणि काय म्हणाला, माझ्या लोकांचा छळ मी पाहिला आहे आणि त्यांना सुटका द्यायला मी उतरून आलो आहे. म्हणून एका प्रमुखाला तो मोजेसला उभा करतो आणि म्हणतो, जा त्या सत्तेच्या प्रमुखाला सांग माझ्या लोकांना जाऊ दे. हा इतिहास, त्याची पुनरावृत्ती आता होणार, ही व्हायलाच हवी आहे, कारण जनता देवाचे लोक भरडले जात आहेत. आता बघूया आपण, ते जसे मिस्रातून बाहेर पडले तसेच आज देवाचे लोक या तमोगुण सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत आहे. जैसे उन दिनों में फारो की सत्ता से वो लोग बाहर निकले, प्रभु के लोग बाहर निकले. प्रभु ने कहा, मैंने उनका छल देखा है, इसलिए मैं नीचे उतर आया हूँ ताकि मेरे लोगों को मैं इस गंदगी से बाहर निकाल दूँ. क्या आज ये संभव नहीं है? क्या हम लोगों की आक्रोश प्रार्थनाएं ऊपर नहीं जा रही है ना? परिणाम क्या होगा? विजय किसका होगा? तमोगुण का होगा या सत्वगुण का होगा? इसलिए जो प्रभु ने हमें सत्वगुण दिया है, प्राण जाए पर सत्वगुण न जाए. काही घडू दे, आम्ही मरायला प्रभूसाठी तयार आहोत, कारण प्रभूनं आम्हाला आमच्या पुढे आदर्श कोणाचा आहे? प्रभूचा आहे. तो म्हणतो त्यांना क्षमा कर. ते काय करतात हे त्यांना समजत नाही. शुद्ध सत्वगुण, तुम्ही सत्वगुणधारी, शुभ्र वस्त्रधारी, ते रक्तवस्त्रधारी भगवा. सगळे हिंदू भगवे नाहीत आणि भगवे हे हिंदू नाहीत, हे पक्क लक्षात घ्या. हिंदू त्रस्त झालेले आहेत ह्यांच्या पापामुळे. त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळाला. गेल्याच दिवसामध्ये मुंबईमध्ये एक मोर्चा निघाला. राजकारणाविषयी मला बोलायचं नाही, तो माझा विषयही नाही, परंतु लांडगा येताना जर मेंढपाळ उगा राहील तर मेंढरांचा नाश होईल. म्हणून मला हे तुम्हाला सांगावं लागतं सावध करण्यासाठी. सावध राहा, काळ वाईट आहे. उदाहरण, काल मोर्चा काढला होता. कोणी काढला होता? सत्ताधाऱ्याने. ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांनीच मोर्चा काढला. अरे कमालीची गोष्ट आहे, पहिल्यांदा पाहिलं आम्ही असं, सगळ्या भारतानं पाहिलं. अरे ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे तोच मोर्चा काढतात. कोणाच्या विरुद्ध? अरे कोणाच्या विरुद्ध? अरे ह्यांची डोकी म्हणजे एवढी भ्रष्ट कशी झाली? तमोगुण डोक्यामध्ये चढला ना एकदा का त्याला काही दिसत नाही आहे. आणि एक लहान मूल अडकलेलं आहे रस्त्यामध्ये आणि आई कासावीस झाली आहे, नाही का? ती हिरकणी माहिती आहे का तुम्हाला? त्या मुलासाठी रात्रीच्या वेळेला दरवाजे गड बंद झाले आणि ती हिरकणी, कथा आहे, खरी आहे, इतिहासामध्ये आहे, ती हिरकणी आपल्या मुलासाठी कासावीस झाली. आता मी जाऊ कशी? मी कशी जाऊ? माझं मूल मरेल. आणि तिनं त्या गडावरून म्हणजे किल्ल्याच्या तटावरून उडी मारली खाली. तिचा महाराजांनी सत्कार केला म्हणतात. शिवाजी महाराजांनी काय केलं? सत्कार केला. त्याचप्रमाणे कॉपी इतिहासाची पुनरावृत्ती झाली. त्या मुलासाठी ती बाई रस्त्यामध्ये अडकली, व्याकुळ झाली, कारमधून निघाली, धावत सुटली आणि म्हणतो, ढोंग्यानो तुम्ही काय लावलंय? रस्ता का अडवलाय? त्या मैदानात जाणं, तिकडे मरा. बरोबर आहे. तिचा आक्रोश पाहिला सगळ्यांनी. काय मिळालं तिला? हिरकणीला इनाम मिळालं राजाकडून, महाराजांकडून. हिला जेल मिळाली. हा फरक प्रियानो. तुम्ही ओरडणार नाही का या अन्यायाविषयी? आणि बरेच लोक आज ओरडत आहेत या अन्यायाविषयी. ती मुक्ता कदम ओरडते आहे.
निरंजन टकले ओरडतायत, ब्राह्मणे ओरडतायत, सत्वगुणधारी ओरडतायत, तमोगुणधारी ओरडतायत, पण एक विजय कोणाचा होईल? हालेलुया. म्हणून हे ऐका, ज्या देशात तुम्ही जगता तो देश कुठे चाललेला आहे, आपला देश कुठे चाललेला आहे ते पहा. माझा आक्रोश याचसाठी आहे की माझ्या लोकांना सुटका मिळावी. बस. जो माझी तडफड, माझी तळमळ जी आहे ती याचसाठी आहे. माझ्या लोकांना सत्वगुणाचा विजय व्हावा म्हणून आहे, धर्माचा नाही. सत्वगुणाला धर्म नाही, तमोगुणाला धर्म नाही. बरोबर आहे. तर काय झालं, तसेच जसे फारोच्या अधिपत्याखालून प्रभूनं लोकांना बाहेर काढलं, तसंच ब्राह्मण अनितीच्या जोखडाखालून लाखो लोक बाहेर पडत आहेत. कोणाला राग आलाय? राग कोणाला आलाय? तमोगुणाला. हा तमोगुण कुठे कुठे तुम्हाला दिसून येतो पहा बरं. नागपुरी चिंतनामध्ये, चिंतन शिबिरामध्ये ज्या गोष्टी आखल्या गेल्या आहेत त्याची आज परिपूर्ती जोमात होत आहे. ह्या सगळ्या गोष्टी नागपुरी चिंतन शिबिरामध्ये आखल्या गेल्या, त्यातल्याच लोकांनी माझ्यापर्यंत पोहोचवल्या. काय काय आखलं गेलेलं आहे ते मी तुम्हाला सांगेन पुढे. पण महत्त्वाचा मुद्दा आहे की हे जे लोक बाहेर पडत आहेत यांना अडवायचं कसं, यांना थांबवायचं कसं, ह्या सगळ्या गोष्टी तिथे झालेल्या आपण पाहतो. इतिहास पाहूया, थोडा इतिहासाकडे जाऊया. निर्गमाच्या पुस्तकात जाऊया. 3रा अध्याय, निर्गम 3, 7 ते 10 वाचू. निर्गम 3. पन्ना नंबर 70, निर्गमन उसका 3रा अध्याय वचन 7 से 10 तक. निर्गम 3रा अध्याय, निर्गमन का किताब उसका 3रा अध्याय 7 से 10 तक हम पढ़ें. फिर यहोवा ने कहा, मैंने अपनी प्रजा के लोग जो मिस्र में है उनके दुख को निश्चय देखा है, और उनकी जो चिल्लाहट परिश्रम करने वालों के कारण होती है उसको भी मैंने सुना है, और उनकी पीड़ा पर मैंने चित्त लगाया है. इसलिए अब मैं उतर आया हूँ. इसलिए अब मैं उतर आया हूँ कि इतिहासाची पुनरावृत्ती इथे होणार आहे कि उन्हें मिस्रियों के वश से छुड़ाऊं और उस देश से निकालकर एक अच्छे और एक बड़े देश में, जिसमें दूध और मधु की धाराएं बहती है, अर्थात कनानी, हित्ती, एमोरी, परिज्जी, हिब्बी और युबूसी लोगों के स्थान पे पहुंचाऊं. इसलिए अब सुन, इज़राइल की चिल्लाहट मुझे सुनाई पड़ी है, और मिस्रियों का उन पर अंधेरा करना भी मुझे दिखाई पड़ा है. इसलिए मैं तुझे फ़िरौन के पास भेजता हूँ कि तू मेरी इज़राइली प्रजा को मिस्र से निकाल ले आए. वाचा 7 ते 10 पर्यंत. मराठीमध्ये वाचा. मराठीमध्ये. निर्गम 3रा अध्याय वचन 7 ते 10. आणि यहोवा म्हणाला, जे माझे लोक मिस्रात आहेत त्यांचा जाच मी खरोखर पाहिला आहे. त्यांचा जात मी खरोखर पाहिला आहे. आणि त्यांच्या मुकादमांमुळे त्यांनी केलेली आरोळी मी ऐकली आहे. त्यांच्या मुकादमांमुळे, त्यांचे जे अधिपती आहेत नाही का, धर्मसत्ताधीश आहेत, त्यांच्यामुळे केलेली आरोळी मी ऐकली आहे. कारण मी त्यांची दुःखे जाणली आहे. दुःख जाणणारा कोण आहे? दुसरा कोणी आहे? यहोवा, येशुवा. दुःख जाणणारा. कष्टी भाराक्रांत जन्म तुम्ही सर्वजण मतकडे या. कोणी म्हटलं? येशू. दुसरं कोणी म्हटलं? नाही म्हटलं. मग कुठे जाणार लोक? कोणाकडे जाणार दुःख घेऊन? त्यांचा दास मी पाहिला आहे, प्रभू म्हणाला, आणि म्हणून मी उतरवून खाली आलो आहे. आमेन. अब तुमच्या प्रार्थना प्रभूला उतरून खाली आणतात. तुमचा छळ, तुमची दुःख ही व्यर्थ जात नाहीत. ही आग पेटलेली असते. पहा, ही आग पेटू द्या आज. वाचा पुढे.
आणि त्यांना मिस्र्यांच्या हातातून सोडवून त्यांना त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात, दूध व मध वाहणाऱ्या देशात, कनानी व हित्ती व अमोरी व परिज्जी व हिव्वी व यबुसी यांच्या ठिकाणात आणायला मी खाली आलो आहे. मी खाली आलो आहे. आज प्रभू विश्वासानं म्हणा, प्रभू खाली आला आहे. जर तुम्ही जाचलेले आहात तर नक्कीच प्रभू खाली आला आहे. पुढे आपण पाहणार आहोत. पहा काय जाच झाला आजपर्यंत आमचा, आपण पाहू. मी तुम्हाला इतिहास सांगणार आहे आज, आणि त्या इतिहासावरती आपलं भवितव्य अवलंबून आहे. ॲमेन ॲमेन. शहाणे व्हा. ज्ञान मिळतं आहे, ज्ञान घ्या. सगळं विका पण ज्ञान घ्या. पण देवानं आपल्या मंडळीमध्ये ज्ञानाला कमी नाही ठेवली. ॲमेन. हालेलुया. पहा, वाचा नववचन. तर आता पहा, इस्रायलाच्या संतानांची आरोळी माझ्याकडे आली आहे, आणि ज्या जुलमाने मिस्री त्यांना जाचतात तो मी पाहिला आहे. तर आता चल, तू माझे लोक इस्रायलची संतानं यांना मिस्रातून बाहेर काढून आणावे, म्हणून मी तुला फारोकडे पाठवतो. याला माझ्या लोकांना बाहेर काढून आणावं म्हणून मी तुला काय करतो, फारोकडे. आजही फारो आहे, कोणतरी प्रभू उभा करील. आमेन. करणारच, कारण ह्या लोकांचा छळ आणि मारहाण पोचली आहे. जिवंत देवाच्या हातात पडणं भयंकर आहे हे येत्या दिवसात त्यांना कळेल. तुम्ही पराणीवर हात मारणं तुम्हाला सोपं नाही बाबा नो. जिवंत देवाशी खेळ करू नका, भस्म करणारा अग्नी पण आहे. आमेन. आता 13 ते 17 वाचा. 13 ते 17 वाचा. वचन 13. तेव्हा मोशे देवाला म्हणाला, पहा, मी इस्रायलाच्या संतानाकडे जाऊन त्यांना म्हणेन, तुमच्या पूर्वजांच्या देवाने मला तुम्हाकडे पाठवले आहे. आणि ते मला म्हणतील, त्याचे नाव काय? तेव्हा मी त्यांना काय सांगू? मग देव मोशेला म्हणाला, जो मी आहे तो मी आहे. आमेन. जो मी आहे तो मी आहे. कारण देवाचं बारसं कोणी केलं होतं? देवाचं बारसं कोणी केलं होतं? देवाला जन्म देणारा कोणी होता? नाही. त्याला नाव कोणी दिलं होतं? तो म्हणतो, जो मी आहे तो मी आहे. सोहम 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 सोहम. तो मी आहे. जो मी आहे तो मी आहे. मी अवघ्या विश्वाचा निर्माता, सत्वगुणी, परिपूर्ण, सनातन देव. सनातन धर्म नाही. घाला तुमचे धर्म चोलीत, सनातन देवाला शरण जा. जो मी आहे तो मी आहे. हालेलुया. त्याच्याशी तुम्हाला लढता येणार नाही. नो. पराणीवर लाथ मारणं, आगीत हात घालणं तुम्हाला सोपं नाही. मी आज तुम्हाला धोक्याची सूचना देऊन ठेवतो ऐकणाऱ्यांनो. मरकटलेला बंद करा, सत्वमार्गी व्हा. तमोगुण तुमचा नाश करील. हालेलुया. तमोगुण तुमचा नाश करील. जे समस्त लोक जे ऐकत आहेत आणि तो रंगी बेरंगीवाल्याकडे जर माझी वाणी जात आहे तर जरूर ऐका, तुमचा नाश जवळ आहे. हालेलुया. खेळ करू नका. मी अनुभव घेतला आहे. जिवंत देवाचा अनुभव घेतलेले लोक इथे आहेत. त्याच्या हातात पडणं भयंकर आहे. तो दगडा मातीचा काल्पनिक देव नाही. तो जाज्वल्य जो मी आहे तो मी आहे. हालेलुया. हालेलुया. पहा, वाचा पुढे. 14 वचन. मग देव मोशेला म्हणाला, जो मी आहे तो मी आहे. आणखी तो म्हणाला, इस्रायलाच्या संतानास असे सांग, मी आहे याने मला पाठवले आहे. मी आहे त्यानं मला पाठवलं आहे. हालेलुया. पहा, 17 पर्यंत झालं. 17 पर्यंत. आणखी देवाने मोशेला म्हटले, तू इस्रायलाच्या संतानास असे सांग, यहोवा तुमच्या पूर्वजांचा देव, अब्राहमाचा देव, इसाकाचा देव, याकोबाचा देव याने मला तुम्हाकडे पाठवले आहे. आमेन. हालेलुया. हे सर्व काळ माझे नाम आहे. हे सर्वदा माझे नाव आहे. आणि हेच माझे स्मारक, हेच माझं स्मारक सर्व पिढ्यांना होईल. आमेन. काय स्मारक होईल? माझं नाव. आमेन. माझं नाव. माझं नाव
सर्व पिढ्यांना स्मारक होईल. मारक होईल. तू जाऊन इस्रायलाच्या वडिलांना एकत्र जमवून त्यांना सांग, यहोवा तुमच्या पूर्वजांचा देव. यहोवा इथे काय घेतो? स्वतः काय नाव घेतोय? यहोवा. हे माझं नाव सर्व पिढ्यांना स्मारक होईल. आमेन. अब्राहमाचा, इसाकाचा व याकोबाचा देव याने मला दर्शन दिले. तो असे बोलला, मी खचित तुमची भेट घेतली आहे हालेलुया. आणि मिस्रात तुम्हाला काय केले आहे ते पाहिले आहे. पाहिलं आहे. मिस्रात तुम्हाला काय केलं आहे? या बेरंगीवाल्याने मरकट लिलानी तुम्हाला काय केलं मी पाहिलं आहे. आमेन. हालेलुया. कोणी पाहिलं आहे? आमचा देव. आम्ही जिवंत देवाची मुलं आहोत. आमच्या देवाची कबर ह्या भूमीवर नाही आहे कबर? सगळ्यांच्या कबरा आहेत. येशूची कबर आहे. जो मी आहे तो मी आहे. ज्याने मला पाहिलं आहे त्याने बापाला पाहिलं आहे. तो मी आहे. त्याची कबर आहे. तो जिवंत आहे. हालेलुया. आम्ही जिवंत देवाची भक्ती करतो, मेलेल्याची नाही. हालेलुया. कबर नाही. कबर नाही. आमचा देव कबरीत नाही आहे. नो. आमच्या बरोबर आहे. आम्ही अनुभव घेतला आहे. तो म्हणतो मी आहे तुझ्या बरोबर. जगाच्या अंतापर्यंत मी तुझ्या बरोबर आहे. एक वेळ तुझी आई तुला विसरेल, पण मी तुला विसरणार नाही. तू माझं नाव घे, मी हजर होईन. जिथे जिथे माझं नाव घेतलं जातं तिथे तिथे आशीर्वाद द्यायला मी उतरून येतो. हालेलुया. यस. हालेलुया. ही आमची शक्ती आहे. यहोवा माझी शक्ती. येशुवा माझी शक्ती. हे माझं नाव आहे. ज्या नावात जो आश्रय घेतो, जो सत्वगुणांनी परिपूर्ण आहे, ज्याच्यामध्ये कपट नाही, तो धन्य. ॲमेन. हा आमचा वारसा आहे प्रियानो. ॲमेन. 5-17 आता हा इतिहास, देवानं त्यांची लोकांची भेट घेतली, हा इतिहास त्यांना बाहेर काढला. इतिहास मोशे आपल्या सर्व सैन्यानं त्याच्यावर तुटून आला, नाश पावला, एकही वाचला नाही. इतिहास तो आपण पाहू, परत जाऊ इतिहासाकडे. पण इतिहासाची पुनरावृत्ती होते. आता वर्तमान काळात काय घडत आहे? काय घडत आहे पहा. ब्राह्मणाने निर्माण केलेले धर्म, किती धर्म आहेत, किती जाती आहेत? मनुस्मृतीमध्ये 4 आहेत. बाकी मोजायला गेले तर मोजता येतील. मनुस्मृतीमध्ये 4 आहेत. बरोबर आहे. ब्राह्मणाने स्वतःला, हे कोणी निर्माण केलं? ब्राह्मणाने. आणि ब्राह्मणाने स्वतःला श्रेष्ठ मानलं. ब्राह्मण म्हणजे सर्वश्रेष्ठ. सगळ्यांनी त्याच्या आज्ञेत राहिलं पाहिजे. बरोबर आहे. नंतर कोणाला? क्षत्रिय. बरोबर आहे. कोणी निर्माण केला? भटाने. भट करेसो. त्याच्यानंतर कोणाला? वैश्य, वाणी. बरोबर. आणि त्याच्यानंतर कोणाला? शूद्र, नीच. हे एकदम हे कोणी केलं? ब्राह्मणाने केलं. बरोबर आहे. आता ह्याच्याबरोबर त्याने काय आणलं? पहिलं आणली सती. नवरा मेला की बायकोला जिवंत जाळायचं. जाळल्या ना. किती जाळल्या? लाखो. बरोबर आहे. इतिहास आहे. इतिहास आहे. ह्याच्यामुळे काय झालं? लोक आनंदित झाले का दुःखी झाले? बरोबर आहे. बरोबर आहे. स्वतःच्या घरातली बाईला ठार मारायचं जबरदस्तीनं. ती ओरडू, तिची ओरड ऐकू जाऊ नये म्हणून ढोल नगारे कुठून तिला जिवंत जाळायची. हे काय आहे? हे जगात कुठे आहे? हे जगात कुठेही नाही आहे. कुठे आहे? फक्त भारतामध्ये. म्हणून काही लोक काय म्हणतात? गर्व से कहो हम. का? कारण आम्ही आमच्या बायकांना जिवंत जाळलं आहे. गर्व केलाच पाहिजे की नको?
ओके, म्हणा जोरात, गर्व से कहो हम. तमोगुण. कोणता गुण? तमोगुण. बरोबर आहे. अतिशय घाणेरडा तमोगुण जगात नाही, भारतामध्ये आहे. आणि आता जनक कोण? भट. दुसरा तमोगुण पहा, देवदासी प्रथा. ज्या घरामध्ये काही संकट आहे, दुःख आहे, प्रत्येक घरात असतात हो. हा भट काय सांगतो? तुझी मुलगी देवाला अर्पण कर. त्याला काय म्हणतात? देवदासी. देवाची दासी होण्यासाठी तिला अर्पण कर. मग ती मुलगी कुठे जाते? देवळात राहते. देवळात कोण असतो? पुजारी. बरोबर आहे. आणि पुजारी तिला आयुष्यभर वापरतो. दासी आहे ना ती देवाची. तिला हूं तू करता येत नाही, कारण बापानं आईबापानं टाकलेली आहे. ऐकणारं कोणी नाही. अन्याय अत्याचार सहन करत बिचारी झुरत झुरत ते जीवन जगते. आजही ही प्रथा कोकणात आहे. कोणी आहेत का कोकणवासी? आहेत ना आपल्याकडे कोकणवासी खूप आहेत. कोणता गुण? मोठ्यानं म्हणा. तमोगुण. कोणी आणला? बामणाने. तिसरा तमोगुण पहा, 33 कोटी देव आणि त्यांच्या कथा. 33 कोटी देवांच्या कथा आहेत. आता सांगायला वेळ नाही, माझ्याकडे भरपूर कथा आहेत. कोणी कोणाची बायको पळवली, कोणी कोणाची पळवली, कोणी कोणाच्या मुलाचे लग्न केलं, कोणी भयानक. ह्या कल्पना कुठून आल्या? ह्याच्यामुळे शे तमोगुण. देवच तमोगुणी तर लोक काय करणार? काही लोक शहाणे झाले प्रियानो. त्याच्यानंतर जाऊ दे, मी त्याच्याविषयी नाही बोलत. आता आला महार. हा कोणी केला? चांभार कोणी केला? केला ना, ब्राह्मणांनी केला ना. आता या सर्व प्रथांमध्ये लोक, अनेक प्रथा भरडले गेले. त्यांना सुटका हवी होती. ह्या भरडलेल्या लोकांना काय हवी होती? सुटका होती. त्यांना परिवर्तन हवं होतं. या घाणीतून त्यांना बाहेर निघायचं होतं. निघाले का? कोण कोण निघाले? पहिले कोण निघाले? हरिजन, चांभार, महार. तुच्छ मानलेले. गळ्यामध्ये मटकी बांधून त्यांना फिरवलं गेलं. कमरेला झाडू बांधून त्यांना फिरवलं गेलं. अन्नविच्छळ सहन केला. देवाने एक माणूस उभा केला, बाबासाहेब. बाबासाहेब म्हणाले, निघा बाहेर, चला, थांबायचं नाही इथे. मी हिंदू म्हणून जन्मणं, हिंदू म्हणून मरणार नाही. आज या जाती व्यवस्थेला, परंपरेला, भटांच्या अत्याचाराला कंटाळून लोक बाहेर पडले. आणि मग भटांनी आरडाओरडा सुरू केला, यांनी धर्म बदलला. अरे तुमच्या अधर्मात राहणार कोण? कोण राहणार तुमच्या अधर्मात? आता कदम आहे आपल्याकडे, बाहेर पडला आहे. सुखी आहे का दुःखी आहे? ये कदम दादा, सांग, सुखी आहे का दुःखी आहे? ये इथे सांग. धर्मात सुखी आहे का अधर्मात सुखी आहे? ये इथे. वरती आहे, वरती आहे, वरती आहे, वरती आहे, वरती आहे. घे माईक, सांग. कोणत्या धर्मातून आलास आणि कोणी तुला हरिजन बनवला? हालेलुया. प्रभूच्या गोड आणि पवित्र नावाला धन्यवाद देतो. उत्तम संधी दिली आहे. वचनाद्वारे उत्तम वचन प्रभूंनी पाठवलेलं आहे. आणि ह्या वचनाद्वारे बापा खरोखर आम्हास, म्हणजे या महार जातीमध्ये मी स्वतः जन्माला आलेलो, आणि खरोखर आमच्या घरातली दुःख सर्व गोष्टीमधून खरोखर प्रभूंनी माझी भेट घेतली. प्रथम माझी भेट घेतली आणि खरोखर प्रभूमध्ये मी आलो.
प्रभूचं वचन जे बायबल आहे, जे पवित्र शास्त्र आहे, याच्यामधून प्रत्येक वचन जे पालकांनी आम्हास तंतोतंत समजावून सांगितलं की काय सत्य आहे आणि काय सत्य आहे, तुम्ही कसे जगत आहात, कशी तुमची अवस्था आहे, तुम्ही या येशूला स्वीकारा, त्याचा अनुभव घ्या, बघा तुमच्या जीवनामध्ये किती फरक पडेल, किती बदलावेल. आणि खरोखर मी ते घेतलं, मी आजमावलं, मी प्रत्येक गोष्ट प्रभूच्या अनुभवात घेतली आणि आज 10 वर्ष प्रभूमध्ये असताना खरोखर आनंदी आहे. उत्तम पत्नी जिला मी माझी आत्मिक आई, कारण तिच्यामुळेच प्रभूमध्ये मी आलो. खरोखर उत्तम आहे, सुंदर, सगळ्या गोष्टींमध्ये उत्तम मुलं लेकरं सगळे आहेत आणि उत्तम मंडळी आणि पाळक मला मिळाले, जेणेकरून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत मी प्रभूमध्ये स्थिर आणि स्थापित आहे. तुम्हा सर्वांच्या प्रार्थना आहेत, म्हणून खरोखर मी प्रभूला धन्यवाद आणि महिमा आणि गौरव करतो. आमेन, आमेन. आता मला तुम्हाला सांगू द्या, या लोकांना, या उच्चवर्णीय लोकांनी खाली बसवलं, खाली बसवलं, बरोबर घेतलं नाही, कधी नाही. ज्यांना तुम्ही ख्रिश्चन म्हणता त्यांनी काय केलं, त्यांना बरोबर बसवलं, त्यांच्या टेबलावर बसवलं, त्यांच्या टेबलावर त्यांना जेवण वाढलं. अरे भटानं तुम्ही वाढलं का कधी? मग कुठे जातील ते, कुठे जातील? हालेलुया, हालेलुया. ऐकताय ना भटांनो? ऐका, तुमच्यासाठीच बोलतोय. हालेलुया. करा माझ्यावर FIR, काय करायचं ते करा, पण आम्ही सत्य बोलू, आम्ही सत्याला भेट नाही. हालेलुया. पहा, लक्षात घ्या, प्रभूला धन्यवाद देऊया. आपण आज जगामध्ये कुठेही नसलेल्या या घाणीमधून लोक सुटका पाहत आहेत. जगात चीनमध्येही घाण आहे, जपानमध्येही घाण आहे, अमेरिकेतही घाण आहे, इंग्लंडमध्येही घाण आहे. आणि इथून काही गेले, ही घाण तिथे घेऊन गेले आणि तिथे मूर्तीपूजेला सुरुवात केली, मूर्त्या उभारल्या, गणपती त्या थेम्स नदीमध्ये गणपती विसर्जन केलं. लोक चिडले की म्हणाले ही घाण धा किती ते घेऊन भारतात जिथून आला तिथे ही घाण नको, पाडायला लागले सगळ्या मूर्त्या बिर्त्या. अरे तुम्ही इथे ते घाण केली, परत तिथे घाण घेऊन जगात, अरे जग नाहीच स्वीकारणार तुमची घाण, कारण त्यांनी पाहिली, त्यांना इतिहास माहिती आहे तुमचा. बायकांना कसं मारलंय तुम्ही, ठार जिवंत केलंय, हजारो लोकांना तुच्छ मारून कसं देश घडीला लावलंय, त्यांना इतिहास माहिती आहे तुमचा. जग इतिहासाचा अभ्यास करताय तुमच्या. तुम्ही लाख म्हणा आमचा धर्म श्रेष्ठ, तुमचा तमोगुण श्रेष्ठ. तो तमोगुण आम्हाला नको, आम्हाला सत्वगुणाने परिपूर्ण व्हायचंय, तो ख्रिस्तानं आम्हाला दिलेला आहे. हालेलुया. प्रियानो, हा आपला वारसा आहे, सत्वगुण हा सोडायचा नाही. प्राण जाय वचन न जाय. हालेलुया. पहा, यशाया 59 8वं वचन काय म्हणतं? यशाया 59 वर्स 8. पन्ना नंबर 879 यशया उसका 59वां अध्याय वचन 8. शांति का मार्ग वे जानते ही नहीं और न उनके व्यवहार में न्याय है. उनके पथ टेढ़े हैं और उन पर चले हुए शांति न पाएगा. वाचा मराठीमध्ये यशया आम्हाला काय सांगतो, संदेश नबी क्या कहता है? पान नंबर 895, यशया 59 वचन 8. शांतीचा मार्ग त्यांना ठाऊक नाही, शांतीचा मार्ग त्यांना ठाऊक नाही.
आणि त्यांच्या वाटांमध्ये काही न्याय नाही. त्यांच्या वाटात काही न्याय नाही. त्यांनी आपणांसाठी वाकड्या वाटा केल्या आहेत. हालेलुया. त्यांनी आपणासाठी वाकड्या वाटा केल्या आहेत. जो कोणी त्यामध्ये चालत जातो तो शांती जाणणार नाही. जो कोणी त्यामध्ये चालत जातो, त्या वाकड्या वाटांमध्ये, या तमोगुणाच्या वाटांमध्ये जो कोणी चालत जातो तो शांती पावणार नाही. हालेलुया. पहा, प्रभूची दया आपल्यावर झाली आणि आपण त्या वाकड्या वाटांमधून बाहेर निघालो. ज्याप्रमाणे इतिहासामध्ये फारोच्या जाचांमधून लोक सुटका पाहत होते, तसे आज लोक जाती धर्माच्या जाचामधून सुटका पाहत आहेत. लक्षात घ्या. ऐकलं का? नीट ऐकलं का? फारोच्या वेळेला जसे लोक त्या फारोच्या जातापासून सुटका पाहत होते, तीच पुनरावृत्ती आज होत आहे. लोक या धर्मसत्तेच्या जाचामधून सुटका पाहत आहेत. लोकांना नकोय ते, आणि म्हणून लोक भराभर बाहेर पडत आहेत. आणि ही जी जात चौताळली ते म्हणते हे धर्म बदलित आहेत. धर्म बदलण्याची काही गरज नाहीये. त्याने स्वतःलाच त्या घाणीतून बाहेर काढलेलं आहे. कोण काय करणार त्याला? आमेन. हालेलुया. हालेलुया. विनोद जी, आप बिहार से हैं, बिहार से हैं, आइए बताइए, क्या आपने धर्म बदला कि गंदगी बदली? धर्म ने जो गंदगी आपको दी थी, क्या वो बदली या धर्म बदला? क्या बदला आपने? आइए बताइए आपके लोगों को। हालेलुया। जरा यहाँ ऊपर लाइए ताकि आप भी कैमरा के सामने आ सको। बताइए आपके लोगों को। हालेलुया। धन्यवाद देते प्रभु यीशु मसीह को। खरोखर जब भी प्रभु में नहीं था, अनेक संस्था में जाता था, हमको बहुत मतलब ये जो गांव में पूजा पाठ होता था उसमें मेरा बहुत रुचि था, मैं उसमें बहुत जाया करता था और उसमें कुछ शांति नहीं था। उसमें कुछ भी मतलब जहाँ देखता था हर एक मूर्ति के पीछे तो गंदगी ही था, उसमें शांति बिल्कुल नहीं था। मगर जब मैं प्रभु यीशु मसीह में आया, उसका वचन हमें मिला, तब प्रभु ने कहा, पहला करांती उसका 3 अध्याय में लिखा है, क्यों तुम नहीं जानते कि तू पवित्र आत्मा का मंदिर है और पवित्र आत्मा तुम में वास करता है। यदि कोई पवित्र आत्मा को नाश करेगा तो पवित्र आत्मा उसको नाश करेगा, क्योंकि ये तुम्हारा मंदिर है। तो जब मैंने ये स्वीकार किया, प्रभु में आया, तो हमने शांति पाई और ये शांति मैं अनेकों को बांटा, अनेकों तक पहुंचाया। हमारे गांव में गया, हमारे गांव में जाता तो ब्राह्मण लोग हमारे पास में आते हैं, हमें घेर के बैठते हैं और हम ये बाइबल में से उनको बताते हैं। ब्राह्मण बोलता है ये सत्य है, ब्राह्मण जो है वो बोलता है ये सत्य है। हमारे पंडितों ने हमको लूटा, हम दारूबाजी में थे, नशे में थे, दुख में थे, तकलीफ़ में थे, मगर प्रभु ने हमें वो दुख में से, तकलीफ़ में से बाहर निकाला। हम प्रभु को धन्यवाद देते हैं। आमीन, 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 हालेलुया। शांति खोजता था, 33 करोड़ में शांति नहीं मिली, ब्राह्मणों के पास शांति नहीं मिली, तुच्छता मिली, नीचे बिठाया गया, दलील किया गया। लेकिन प्रभु के लोगों के पास आया, प्रभु के लोगों ने सीने से लगाया, उनका छूते भी नहीं थे। उन लोगों को जो अछूत थे, वैसे थे, ठुकराए हुए थे, वैसे लोगों को प्रभु के लोगों ने सीने से लगाया। बताओ कहाँ जाएंगे वो? यहाँ जाएंगे, यहाँ जाएंगे, कहाँ जाएंगे वो? जिन्हें शांति मिली, जिन्हें समता मिली, जिन्हें बंधुत्व का प्रेम मिला, जिन्हें आदर मिला, जिन्हें सम्मान मिला, कहाँ जाएंगे वो? तो तुम सोच रहे हो कि वो छोड़कर वापस तुम्हारे पास आए? संभव नहीं। तुम कितना मारो, कितना करो, लूटो, वो और बढ़ते जाएंगे, क्योंकि तुम्हारी दलीलता, तुम्हारा कपट छल उनको बाहर निकाल रहा है। तुम उन्हें खुद बाहर निकाल रहे हो, ढकेल रहे हो बाहर। जब उन्हें कोई रास्ता नहीं मिलता,
तब वो प्रभु के पास आते हैं। प्रभु ने उनको बुलाया और कहा, ओ थके मांदे बहुत से लोग, दबे लोगों, मेरे पास आओ, मैं तुम्हें शांति दूंगा। वो आते हैं, शांति पाते हैं। हालेलुया। यहाँ धर्म का कोई सवाल ही नहीं है। तो कितना कपट करोगे, कितना काला कायदा लाओगे, कितना काला कानून लाओगे, कहाँ तक लाओगे? अंत तुम्हारा बहुत बुरा है, तुमचा शेवट फार वाईट आहे। लिहून ठेवा, तुमची मुलं पापात जातील। तुम्ही हे जे कपट कारस्थानं करीत आहात, देवाच्या सत्वगुणाविरुद्ध सत्वगुणी लोकांविरुद्ध जे कपट योजना तुम्ही करीत आहात, त्यांना कपटानं जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करीत आहात, लक्षात ठेवा, तुमच्या घरातून दुःख निघून जाणार नाही। तुम्ही कितीही 50 पेट्या खोकी दाबून ठेवा घरामध्ये, तुमच्या घरातून दुःख आणि अशांती, रोग आणि आजार निघून जाणार नाही। तुम्हाला प्रभूला शरण यावंच लागेल, यावंच लागेल, सत्याला स्वीकारावंच लागेल, त्याला शरण जाऊन म्हणावंच लागेल, बापा माझ्यावर दया कर। यस, पर्याय नाही। उडा किती उडता तेवढं, किती छळ करा लोकांचा, ते हसत हसत मरण पत्करतील, पण आपल्या प्रभूला सत्याला सोडणार नाही। हालेलुया। सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुएं कातिल में है। हालेलुया। प्रभूसाठी मुंडीही काटण्याची, कापून टाकण्याची तयारी आमची आहे। पाहायचं आहे तुमच्या हातात ताकद किती आहे। हालेलुया। आमच्या प्रभूनं ते आम्हाला शिकवलंय। वधस्तंभावरचं मरण जगासाठी आम्ही तयार आहोत। मारा मारा, मग आमचे लोक चकार शब्द काढणार नाहीत, पण तुमची दुर्दशा केवढी या पुस्तकामध्ये पानापानावर तुमची दुर्दशा वर्णिलेली आहे। ऐकायची तयारी ठेवा, तुमची दुर्दशा मी पाहतो आहे। बेरंगी दल, मरकट दल, तुमच्या मरकटलीला याचा अंत आहे। कितीही मरकटलीला करा, कितीही वाकड्याकडे उड्या मारा, कितीही लोकांच्या घरात घुसा, कितीही चर्च तोडा, तोडून फोडून आणि मारून हा मार्ग संपत नाही। आजपर्यंत संपला नाही, तर तुमच्याने काय संपवेल? हालेलुया। मरकटाने हा मार्ग संपणार नाहीये, तो अधिक वाढेल। हालेलुया, हालेलुया। किती रक्तसाक्षी झाले, कित्येकाने प्रभूसाठी आपलं रक्त वाहिलं, त्याच्या एका रक्ताच्या थेंबानं हजारो आत्म्यांना जन्म दिला। हालेलुया। आज जे तुम्ही पाहताय की भारतामध्ये हजारोच्या संख्येनं लोक प्रभूकडे येत आहेत, परंतु ज्यांनी आपलं रक्त सांडलंय त्यांची ती किंमत आहे। एका रक्ताच्या थेंबानं ह्यांना जन्म दिलेला आहे। आणि येत्या दिवसात तुम्ही पाहाल, प्रभूनं म्हटल्याप्रमाणे प्रत्येक गुडघा माझ्या नावानं टेकला जाईल। आज अर्धा इराण मुसलमान प्रभूकडे का आला? का आला? कारण ते शांती शोधित होते आणि प्रभूनं त्यांची प्रभूची वाणी त्यानं ऐकली। काय म्हटलं प्रभूनं? ओ दुःखी कष्टी भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्वजण मजकडे या। सर्वजण, हिंदू मुसलमान ख्रिश्चन जे कोणी असतील ते, दुःखी आहात का? माझ्याकडे या। कोणी म्हटलं असं? आणखी कोणी म्हटलं का? मोहम्मद पैगंबरांना म्हटलं का, हो दुःखी जन हो, तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन? नाही, नाही। त्याने तलवार घेऊन म्हटलं कापा, काफिरांना कापा। अरे बाबा, ही शांती नाही ना, हा तमोगुण आहे, हा शांतीचा गुण नाही। उलट त्याच्या प्रभूनं काय म्हटलं? येशूनं, जर कोणी तुझ्या गालावर मारला तर काय कर? दुसरा गाल पुढे कर। लोक कुठे जातील? मारणाऱ्याकडे जातील का तारणाऱ्याकडे जातील? कोणाकडे जातील?
तुम्हीच ठरवा, मरण पाहिजे का ताण पाहिजे, कोणाकडे जायचा हा तुमचा प्रश्न आहे. आता त्या दिवशी दुःखाची गोष्ट आहे, सांगू द्या. भारताचे माजी न्यायाधीश CJI निवृत्त गवई, नाव घ्यायचं नव्हतं पण ते घेतो, हाय सत्य आहे, एका बुवाच्या पाया पडायला गेले. ते होते बौद्ध. ज्या बुवा बाबाने या बौद्धांचा इतका छळ केला, या न्यायाधीशाला त्याच्या पाया पडायची काय गरज आहे? बुवाच्या, आसाराम बापूच्या. आसाराम बापू आणि ते सारखेच आहेत माझ्या मते, तुमचं मत काही असेल मला नाही माहिती. सगळे बुवा बाबा एकाच माळेचे मणी आहेत, बरोबर आहे. आणि बौद्ध ती मुलगी पत्रकार आहे, चिडली. अरे तुम्ही काय दाखवताय लोकांना? तुम्ही न्यायाधीश न्यूट्रल असला पाहिजे. हरकत नाही, तुमचा पर्सनल भाव किंवा भक्ती काय असेल ती असेल, पण लोकांच्या समोर तुम्ही काय हे आणताय? मुक्ता कदम चिडली, अनेक जण चिडले की हा काय माणूस आहे ज्याला आम्ही मूर्ती म्हणून आदर दिला, तो ह्या आदरासाठी अजिबात पात्र नाही. बौद्ध लोक चिडले, धिक्कार केला बौद्ध लोकांनी. आता न्यायाधीश जर असं करत असेल तर आपण वाचलं वचनामध्ये, ते न्याय नाही आहे. हे कोणातरी बुवा बाबाचे भक्त लोकांना न्याय कसा देणार? तो भक्तांचाच न्याय करील ना, भक्तांच्याच बाजूनं देईल ना. म्हणून आज आम्हाला जागृत होण्याची गरज आहे की न्यायस्थानामध्ये अंधार होता, जे प्रभूचं वचन आहे. मी पाहिलं, न्यायस्थानामध्ये न्यायालयामध्ये अंधार भरलेला आहे, इथून न्यायाची अपेक्षा नाही. इतिहासात फारोच्या जातापासून जसे लोक सुटका पाहत होते, तसं आज या जाती धर्माच्या ब्राह्मणी जातापासून लोक सुटका पाहत आहेत. वाचा योहान 14:27. पन्ना नंबर 154, यूहन्ना उसका 14वां अध्याय वचन 27। मैं तुम्हें शांति दिए जाता हूँ, अपनी शांति तुम्हें देता हूँ, जैसे संसार देता है मैं तुम्हें नहीं देता। तुम्हारा मन व्याकुल न हो और न डरे। वाचा ब्रदर मराठीमध्ये. योहान 14 योहानाचं शुभवर्तमान 14वा अध्याय 27वा वचन. मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो. मी तुम्हाला शांत, तलवार नाही देऊन ठेवत, प्रभू म्हणाला. प्रभूच्या समोर कोणी कापशीत नाही आहे. नो, सर्व देवाची मुलं आहेत. आमेन. बरोबर आहे. मी तुम्हाला काय शांती देतो? देऊन ठेवतो. तुम्हाला म्हणजे कोणाला? साऱ्या जगाला. साऱ्या जगाला शांती देऊन ठेवतो. कारण देवाला धर्म नाही आहे ना, सर्व त्याची मुलं आहेत. तो काय म्हणतो? मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो. मी आपली शांती तुम्हास देतो. मी आपली शांती. कशी आहे शांती? क्रुसावर खेळे ठोकलेल्या 3 खेळ्यावरती तो उभा आहे, तरी म्हणतो हे बापा तू यांना क्षमा कर, ते काय करतात हे त्यांना समजत नाही. पहा ही शांती, पहा ही शांती ती मी तुम्हास देतो. आमेन. वाचा. जसे जग देते त्याप्रमाणे मी तुम्हास शांती देत नाही. जग देते त्याप्रमाणे मी तुम्हाला शांती देत. जैसे दुनिया देती है वैसा मैं तुम्हें शांति नहीं देता हूँ, बल्कि ईश्वरी शांति, सत्व गुण शांति मैं तुम्हें देता हूँ.
सत्व गुणों से परिपूर्ण शांति मैं तुम्हें देता हूँ। प्रेम से भरी हुई शांति मैं तुम्हें देता हूँ। उसमें छुआछूत नहीं, उसमें श्रेष्ठ कनिष्ठ नहीं, उसमें ऊंच नीच भाव नहीं। हम सब प्रभु के बच्चे हैं। वो शांति मैं तुम्हें देता हूँ। अब मुझे बताइए कि लोग कहाँ जाएंगे? ब्राह्मणों ने उसे लताड़ा, घसीटा, पीटा। आज भी बिहार में जमींदार जो हैं, ठाकुर, क्या करते हैं? उनके अत्याचारों को अंत नहीं। कहाँ जाएंगे फिर वो लोग? हजारों की संख्या में शांति देने को ढूंढ रहे हैं। उनके घर में शांति नहीं है। उनकी पत्नियां, उनकी बेटियां छीनी जाती है। पुकार भी नहीं सकती, क्योंकि वो उनका हक है। तुम्हारी बहू बेटियों को छीनना, उनकी इज्जत लूटना इन ठाकुरों का हक है। तुम्हारा आवाज बाहर नहीं आता। कहाँ जाएंगे वो लोग जो पीड़ित हैं, दलित हैं, वंचित हैं? कहाँ जाएंगे? एक ही रास्ता है, प्रभु यीशु। पुकारते हैं, प्रभु यदि तो सच्चा खुदा है तो मेरी आवाज़ सुन। और प्रभु उन्हें शांति देते हैं। इसलिए हजारों की तादाद में आज लोग प्रभु के पास आते हैं। क्या मांगने के लिए आते हैं? धर्म बदलने के लिए नहीं, शांति पाने के लिए, जो उन्हें कहीं नहीं मिलती। क्यों नहीं ये दल उन्हें शांति देता? क्यों नहीं ये भगवा उन्हें शांति देता? वो आएंगे ही नहीं ना। फिर यदि भगवा के पास शांति होती तो ये लोग यहाँ वहाँ क्यों भागते शांति के लिए? अरे जवाब दो। नहीं ना। आज इतने लोग हिंदू यहाँ बैठे हैं, किसने लाया उसे? किसने पैसे दिए उन्हें? किसके पास पैसे है देने के लिए? उन्हें शांति चाहिए जो यहाँ मुफ्त मिलती है। हालेलुया। उन्हें शांति चाहिए और वो यहाँ मुफ्त मिलती है। यहाँ कोई किसी को 5 पैसे नहीं देता, किसी को नहीं। क्यों दे? मेहनत करो, कमाओ। यदि कोई गरजमंद है, दुखियारा है, जिसके पास खाने को, भोजन के लिए कुछ अन्न नहीं है, वो भाई लोग दे देंगे उसे भूखा नहीं छोड़ेंगे। हम यही सोचेंगे कि कैसे भी रीति से उसके परिवार में शांति आए। यदि उसका परिवार भूखा है और तुम कहो उसे कि शांति से जाओ, प्रभु की शांति तुम्हारे संग है, अरे भोंदू, ऐसा नहीं हो सकता। तो पहले उसकी सुधी लो कि बेटी खाना खाई, क्या तकलीफ है तुम्हारी, बताओ। पैसा मिलेगा ये उम्मीद से मत आओ, यहाँ पैसा नहीं मिलेगा, लेकिन तुम्हारी ज़रूरत पूरी की जाएगी, जितना बने उतनी। हमें एक बहन के नाते, एक भाई के नाते, एक भाई बहन के पीछे खड़ा रहेगा। यही है प्रभु का भाईचारा, यही है प्रभु की शिक्षा जो हमें दिन रात मिलती है। क्यों ना आएंगे फिर लोग प्रभु के पास? और तुम उन्हें रोक रहे हो? रोकोगे? हाँ, तुम नहीं रोक पाओगे। किसी के बस की बात नहीं ऐसे दुखियारों को रोकना। प्रभू को धन्यवाद दें। आगे चलें। पहा या गोष्टीमुळे लोक प्रार्थनेला जात आहेत आणि भटाची दल, भगवं दल त्यांना अडवण्याचा, मारहाण करण्याचा प्रयत्न करीत आहे। जिथे लोक प्रार्थनेला जातात त्यांना ह्या दलांनी नोटिशी काढल्यात। यांना अधिकार कोणी दिला मला माहीत नाही की प्रार्थना बंद करा, भगवं दल
माकडदल, मर्कटदल याने नोटिशी पाठवल्या. सगळ्या बऱ्याच मर्कटदलाच्या सह्या आहेत त्याच्यावरती आणि म्हणतात काय प्रार्थना बंद करा. अरे प्रार्थना बंद करून काय करणार? जिथून आम्हाला श्वास मिळतो तो श्वास बंद करून तुम्ही आमचं नाक दाबणार आहात का? शक्य आहे का तुम्हाला? दाबून दाखवा. अरे इथे प्रार्थना बंद कराल तिथे करतील, तिथे कराल तिथे करतील. प्रार्थनेला कोण अडवणार आहे? संडासात करतील, जंगलात जाऊन करतील. अरे ते करणारच ना, श्वास आहे त्यांचा, प्रार्थना हा त्यांचा श्वास आहे. तो कसा बंद करणार तुम्ही रे बाबांनो? हालेलुया, हालेलुया. कसा बंद करणार तुम्ही? नो, तुम्हाला जमेल का? शक्य आहे का? अरे पण ह्याचा परिणाम तुमच्या मुलाबाळावर काय होणार याचा विचार करा. बर्बाद होतील तुमचा कुटुंब. पेरलं तेच उगवेल ना, नाही का? आपलेच संत म्हणतात ना, आपले, त्यांचे नाही, त्यांचा आणि आपला हा भेद नाही आहे. आपले संत काय म्हणतात? मनात वाचिरे पूर्वसंचित केले तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. भोगण्याची तयारी तुम्ही करत आहात. तुम्हाला आज माहीत नाही, तुम्हाला शिकवायला कोणी नाही आहे. तुमचं शिक्षण नागपूरवरून होतं आहे, पण ते नाशासाठी पेरलेलं आहे. करा आणि भोगा. आपण बाहेर पडलो. हालेलुया. पहा, या लोकांना आजचा फारो या धर्मातून बाहर जाऊ देत. आज का जो फारो है, धर्मसत्ता है, वो लोगों को बाहर नहीं जाने देती. क्यों? क्योंकि आप पर जो निचले स्तर के लोग हैं उन पर उन्हें अधिकार करना है. तुम्हारी ज़रूरत है उनको तुम्हारे बर्तन मांजने के लिए. उन्हें ज़रूरत तुम्हारी ज़रूरत उन्हें किस लिए है? ताकि तुम उनके अंकित और नौकर बनकर रहो. वो तुम्हें कभी अपने बराबर का नहीं समझेंगे. क्या समझेंगे? ब्राह्मण अपनी बेटी आपको देंगे? नहीं ना, नहीं ना. क्या आपकी बेटी उनमें लेंगे? शादी ब्याह करेंगे? बोलिए, यूपी वाले बोलिए. ये ब्राह्मण लोग आपकी बेटी, क्या उनकी बेटी आपको देंगे? आपके घर में देंगे? फिर इन लोगों में आपकी बेटी बगैर दहेज लिए ब्याही जाएगी और जिंदगी भर आशीर्वादित बन के जिएगी. उनको मारने वाला, दबोचने वाला कोई नहीं होगा. वो नहीं जाने देंगे. लेकिन ध्यान में रखो, ये उनमें और हम में फ़र्क है, क्योंकि यहाँ कोई जातिवादी नहीं है, सिर्फ इंसान है, नर और नारी है. हमें धर्म का बंधन नहीं है. कोई भी नारी कोई भी ब्याह सकती है. हालेलुया. यह एक ब्राह्मण स्त्री है. बुलाता हूँ उन्हें. वैद्यताई, ये ग बाई, सांग ब्राह्मणामध्ये तू काय शिकली. घाबरू नको. आग लाव. आपण आग लावायलाच आलेलो आहोत. कशाला ब्राह्मण धर्म सोडलास तू? इथे काय मिळालं तुला? ब्राह्मणात काय मिळालं? अरे ओरडून सांग. घाबरू नको. माकडदल तुझ्यापर्यंत पोहोचणार नाही आहे. ही आमची ताई वैद्य. धन्यवाद प्रभूला. हालेलुया. माझा जन्म तर असा लोहार सुतार ज्याच्यात झालेला आहे. लग्न झालं वैद्य फॅमिलीमध्ये, पण नाही आईकडे सुख, नाही आईकडे शांती. आणि नाही म्हणजे मी तुम्हाला काय भूतकाळ नाही सांगत आहे. म्हणजे तात्पर्य काय, मी इथेही मूर्तीपूजाच करत होते, आईकडे पण आणि सासरी पण तेच करत होती. पण मला कुठेच
ह्याच्यामध्ये शांती मिळाली नाही. पण जेव्हा प्रभूकडे आली, सत्यता कळाली, इथे आली, सर्व सत्य कळालं, वचनातून मला सर्व शिकायला मिळालं आणि खरंच जी शांती प्रभूमध्ये मिळाली ती मला कधीच कुठे मिळाली नाही. आमेन. खरंच म्हणून देवाला धन्यवाद देते. आणि आज ही वेळ दिली पप्पांनी मला सांगण्यासाठी, म्हणून पप्पा तुमचे पण, तुम्हाला पण थँक्यू. जात धर्म आम्हाला काही देत नाही, प्रभू येशू आम्हाला शांती देतो. आमेन. म्हणून जिथे जिथे हा माझा शब्द जातो त्या सर्वांना मी सांगू इच्छितो, सोडा जात, सोडा धर्म, सोडा अधर्म, सोडा तमोगुण, घ्या सत्वगुण, जीवन सुखी करा. स्वतःचं जीवन सुखी करा, इतरांनाही सुखी करा. नाही का? काय म्हटलेलं आहे, म्हण, धरू अवघे धरू तू पंथ, त्याच्या आधी एकमेका करू सहाय्य, अवघे धरू तू पंथ. सुपंथ, तमोगुणाचा पंथ नाही, ब्राह्मणाचा पंथ नाही, शांतीचा पंथ. जो शांती देईल त्याच्याकडे जा, नतमस्तक व्हा. कोणी आहे का शोधा. कोणी आसाराम बापूकडे जातात, मिळते का हो शांती? नाही. खूप नावं घेतो मी, मला सगळी नावं माहिती आहे, पण सगळ्या नावामध्ये एकच नाव श्रेष्ठ आहे, प्रभू येशू. येस, दुसरं कोणी नाही प्रियानो, कोणी नाही. फिरलो चोहीकडे, डोकं घासलं, नाक घासलं, कपाळ फोडलं, नारळ फोडले, हार घातले, कोणी नाही. शेवटी थकला भागला जीव, विसाव्याला ख्रिस्ताच्या पायाशी आला आणि तो शांत झाला. हालेलुया, हालेलुया. प्रभूला आपण धन्यवाद देऊया, धन्यवाद देऊया. संध्याकाळपर्यंत बोललो तरी हा विषय न संपणारा आहे प्रियानो, न संपणारा आहे. परंतु आपले लोक जे ऐकतात ते कंटाळतात, ते म्हणतात 2 भागामध्ये टाका, 3 भागामध्ये टाका. एवढं मोठं कोण ऐकणार? बाबा नका रे ऐकू. जे ऐकणारे आहेत त्यांचे कान आतुर आहेत, ज्यांना तहान लागली आहे, जी भूक लागली आहेत, हो ते खातात आणि तृप्त होतात. परंतु ज्यांची पोटं भरलेली आहेत ते नका रे खाऊ. पहा, यांनी यातून बाहेर जाऊ नये, त्यांच्या जाचामधून, त्यांच्या कब्जातून बाहेर जाऊच नये म्हणून त्यांनी काय काढलं आहे? कायदा आणला आहे, काळा कायदा. ब्राह्मणी धर्मातून बाहेर जायचं नाही, धर्म परिवर्तन बंदी. अरे तुमचं हृदय परिवर्तन बंदी करून दाखवा ना. धर्म परिवर्तन बंदी तुम्ही करता, इथं धर्म तर नाहीच आहे आमच्याकडे. आमचं हृदय परिवर्तन आहे. एवढ्या लोकांच्या साक्षीच्या, की 1000 लोक आहेत समजा, तर 1000 लोकांच्या साक्षी तुम्ही ऐकल्या तर कोणीच म्हणणार नाही आम्ही धर्म बदलला, कोणीच म्हणणार नाही आम्हाला आमिष दिलं. ते म्हणतील आम्ही हृदय बदललं, कारण तुम्ही आमच्यावरती अनन्वित अत्याचार केले, त्यातून आम्हाला बाहेर निघायचं होतं, आम्हाला मार्ग सापडला, आम्ही बाहेर निघालो. काय करणार तुम्ही? आम्ही हृदय परिवर्तन केलं. आणि माझी गोष्ट तुम्हाला सांग, ऐका. तुम्हाला माहिती आहे मागच्या ह्याच्यामध्ये मी सांगितलं आहे की आम्ही ख्रिश्चन कसे झालो. ऐकले सर्वांनी? हो ना. कोणी केलं आम्हाला ख्रिश्चन? भटाने, ब्राह्मणाने, जबरदस्तीनं. करेक्ट. आम्ही शेतकरी होतो. ही जमीन जी आहे ही सर्व आमची होती. मुळातच आम्ही शेतकरी होतो. इथे कोण कोण होते? आगरी, कोळी आणि आम्ही शेतकरी. आगरी तेही शेतकरीच होते, पण त्यांचा व्यवसाय मच्छीमारी. कोळी व्यवसाय मच्छीमारी आणि आम्ही शेतकरी. जेव्हा चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांबरोबर लढाई करून वसई जिंकली, पोर्तुगीज अत्याचार करीत होते त्यांच्या दृष्टीनं. आजही आपण अत्याचारच करतो, धर्म बदलतो नाही का, असं म्हणतात ते. त्यावेळेला पण तेच धर्म बदलतात. अरे आमचा धर्म तर या ब्राह्मणांनी बदलला, त्यांनी कुठे बदलला? हे सत्य आहे. त्यानंतर चिमाजी अप्पाने
आक्रमण करून पोर्तुगीजांना हकलून लावलं. बरं झालं, ते परके होते, हाकलून लावलं. आता त्यांच्याबरोबर जे आले, चिमाजी अप्पाच्या बरोबर कोण आले होते? कोण आले होते माहिती आहे तुम्हाला? त्यांचे सरदार कोण होते ते? बहुसंख्य ब्राह्मण, लेले, साठे, बर्वे वगैरे वगैरे. जुने सातबारे बघा तुमचे, 8 हत अवतारे बघा, फेरफार बघा जुने, त्यांच्यावरती ही सगळी नावं आहेत. कारण त्या पेशव्यांनी ही जागा त्या भटांना दिली. बाहेरून आलेले भट, इकडचे स्थानिक नव्हे, भटांना दिली, इनाम म्हणून दिली ही जमीन. आणि आम्ही जे मूळ शेतकरी होतो ते त्यांच्या हाताखाली कुळ म्हणून राबायला राहिलो. जबरीनं आमच्या जमिनी खालसा करून त्यांना दिल्या, शेकडो एकर. आणि आम्ही कालांतरानं आत्ता मला वाटतं 56 साली जर माझं चुकत नसेल तर कुळ कायदा आला आणि जो कसेल त्याची जमीन आमची नावं सातबाऱ्याला लागली. पण अजूनही त्यांची नावं कुळ खंडकरी म्हणून तिथे आहेत. हा इतिहास आहे. म्हणजे भटानं आम्हाला देशोधडीला लावलं, धर्मातून बाहेर काढलं, जमिनीतूनही बाहेर काढलं. आणि आम्ही कामगार झालो. जमीन आमची, राबायचा आम्ही आणि त्यांना द्यायचं. सरकारनं, इंग्रज सरकारच्या काळामध्ये मला वाटतं, मला थोडंसं आठवण नाही आहे, किंवा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आम्ही कुळ म्हणून आमची नावं नादली गेली. आज आम्ही मालक झालो. सातबारे तपासून पहा, मी तपासले आणि त्याच्यामध्ये आमच्या जमिनीला बर्वेचं नाव हे आले कुठून? मग शोध केला, असं समजलं की चिमाजी अप्पानं जे आणले सरदार त्यांना इथे वतन दिली. हा आमच्या वसईचा इतिहास आहे. पहा तपासून. आता आम्ही लोक ह्या पंजातून बाहेर पडलो, त्यांना ते नको आहे, हा कायदा रद्द करावा म्हणून त्याने खूप आटापिटा केलं. पण काँग्रेस सरकार बदलं नाही आणि कसेल त्याची जमीन झाली, राहील त्याचं घर झालं. आम्ही पुन्हा मालक झालो. आलं लक्षात? हा आमचा इतिहास आहे. प्रभूला आपण धन्यवाद देऊ. हे ज्ञान तुमच्याकडे ठेवून द्या, उपयोगी पडेल. अज्ञानी असू नका, ज्ञानी व्हा. पहा, आम्ही हा अधर्म सत्ताधीश, देवाच्या लोकांवरची आपली सत्ता सोडायला आजही तयार नाहीत. त्यानंतर प्रभूनं, सनातन परमेश्वरानं फारोवरती 9 भयानक संकट आणली. फारोचं हृदय एवढ्या संकटानं वितळलं का? नाही. तरीही फारो नमला नाही. शेवटी सनातन देव निर्गमाच्या पुस्तकामध्ये 11व्या अध्यायामध्ये 4 ते 8 वचनामध्ये काय म्हणाला? थोडी मी 5 मिनटं तुमच्या अधिक घेतो. यांचा अंत आपण पाहूया. या काळ्या सत्तेचा अंत पाहू. निर्गम, एक्सोडस चैप्टर 11 वर्स 4 to 8. निर्गमन की किताब उसका 11वां अध्याय 4 से 8 तक पढ़े. लवकर वाचा. निर्गम 11 वचन 4 ते 8. आणि मोशे म्हणाला, यहोवा असे म्हणतो, मध्यरात्रीच्या सुमारास मी मिस्रामध्ये फिरेन आणि मिसर देशातले प्रथम जन्मलेले सगळे मरतील. शाप.
या लोकांवर, देवाच्या लोकांवर जो अन्याय अत्याचार करतात त्यांच्यावरती देवाचा शाप, सगळे मरतील. तुमच्या घरातला प्रत्येकजण पहिला पुरुष मरेल. कशाला आणताय शाप? या भटाने मी सांगतो, कशाला तुम्ही शाप आणून घेता? इतिहासाची पुनरावृत्ती होईल. म्हणजे आपल्या राजासनावर बसणारा फारो याच्या प्रथम जन्मलेल्यापासून तो जात्यावर बसणाऱ्या चाकरणीच्या प्रथम जन्मलेल्यापर्यंत प्रत्येक ज्येष्ठ मुलगा आणि प्रसूतला प्रथम जन्मलेला प्रत्येक वत्स मरेल. मरण मागताय तुम्ही आपल्या कुटुंबावर. असं करून लक्षात ठेवा. आणि पूर्वी कधी झाला नव्हता व पुढेही कधी होणार नाही असा मोठा आकांत सर्व मिशर देशात होईल. सर्व आकांत तुमच्यावरती येईल. देवाच्या लोकांच्या विरोधात जाणं तुम्हाला जमणार नाही. पराणीवर लाथ मारणं तुम्हाला जमणार नाही. अहो ब्राह्मणांनो, माझ्या भावांनो, तुम्ही माझे भाऊ आहात असं मी समजतो. तुम्ही काय समजता? तुम्ही दाखवून दिलेलंच आहे, परंतु आम्ही तुम्हाला भाऊ समजतो. भावांनो, ही भविष्यवाणी आहे, हे घडलेलं आहे आणि त्याची पुनरावृत्ती होणार आहे. देवाच्या लोकांच्या नादी लागू नका, कारण ते तुमच्या वाकड्यात जाणार नाहीत. त्यांना धर्म नको, त्यांना शांती हवी, त्यांना शांतीनं जगू द्या, नाही तर हे बघायला तयार राहा. हालेलुया, हालेलुया. पहा 8 पर्यंत झालं. 7वं वचन. परंतु सर्व इस्रायलाच्या संतानापैकी कोणावरही त्यातल्या मनुष्यावर किंवा पशुवरही कुत्रे देखील भुंकणार नाही. इस्रायल म्हणजे देवाचे लोक, देश नव्हे, देवाचे लोक. त्यांच्यावर कुत्र देखील भुंकणार नाही, कारण प्रभूचा हात त्यांच्या बरोबर असेल. प्रियानो, लक्षात घ्या, ते काही करू दे, देव तुमच्या बरोबर आहे. लढाई यहोवाची आहे, तुमची नाही. तो लढेल, तुम्ही फक्त बघाल. आमेन. हालेलुया. यावरून मिस्री व इस्रायल यांच्यामध्ये यहोवा भेद करीत आहे हे तुम्हाला समजेल. तुम्हाला समजेल की देवाचे लोक आणि तुम्ही आणखीन बेरंगी दल, अतरंगी दल तुमच्यामध्ये आणि देवाच्या लोकांमध्ये सनातन परमेश्वर भेद करीत आहे. तमोगुणामध्ये, सत्वगुणामध्ये प्रभू भेद करीत आहे, हे तुम्हाला त्या दिवशी समजेल. आणि हे सगळेच तुझे सेवक आपण होऊन माझ्याकडे खाली येतील आणि मला नमून म्हणतील की तुला अनुसरणारे सर्व लोक घेऊन तू निघून जा. तुला नमावं लागेल. सनातन देवा समोर तुला नमावं लागेल. ही ह्या संत लोकांची प्रार्थना आहे. मी इथे थांबवतो. चला प्रार्थनेत जाऊया आणि ही अभद्र युती नष्ट होऊ द्या प्रभूच्या प्रार्थनेनं. आमेन. हालेलुया. म्हणूया प्रभूला, प्रभू, ही अभद्र युती, ही विनाशकारक तमोगुणी युती प्रभू येशूच्या नावानं सनातन देवा